हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज विषय घेतलेला आहे मॅरेज स्कॅम, लग्नातली फसवणूक. ही खरी घडलेली गोष्ट मी सांगतेय. 5-6 दिवसापूर्वी कर्नाटकात हावेरी या ठिकाणी रविचंद्र नावाचे मुलाला रेखा नावाचे मुलीनं कसं फसवलं आहे. आधी दाखवलं गेलं, मुलगी दाखवली गेली ब्रोकर मार्फत. आणि हल्ली काय झाले, मुली मिळत नाही ना. ते ताई हा मुलगा फार काही मोठे नोकरीतला नाहीये, छोटी मोठी कामं करतोय. तसं असताना त्याला मुलगी मिळत नव्हती. लग्न तर करायचं होतं. मग ब्रोकर गाठला आणि ब्रोकरला 2.5 लाख रुपये दिले. म्हणजे मुलगी दाखवल्या वेळा 10,000 असं करून हप्ते ना लग्नापर्यंत 2.5 लाख घेतले. आणि लग्न झाल्यावर 6व्या दिवशी कळलं तिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. तिला एक मुलगी पण आहे. हे कसं कळलं? रेखा आंघोळीला गेली होती. तिचा फोन सारखं वाजायला लागला. एकदा वाजला, उचलला नाही. परत म्हणताना मुलाची बहीण म्हणजे रेखाची नणंद, आता लग्न झाल्यावर 5-6 दिवस काहीतरी कार्य असतात, देवाला जाऊन आले, ह्याच्यासाठी ती थांबलेली होती. तिनं उचलला. बघू एवढं अर्जंटली सारखं फोन येतो म्हणताना. तसं मम्मीला द्या की. कोण मम्मी? रेखा, अमुक तमुक. मग हे उजेडात आलं. मग ह्याच्यामुळे झालं, भांडणं झाली, ती निघून गेली. मग ह्यांचं सगळं लक्षात आलं. ती येताना पण फार काही कपडे वगैरे घेऊन आली नव्हती. अगदी मोजके कपडे वगैरे घेऊन आलेली होती. म्हणजे हे फसवणूक आहे हे नंतर त्यांचे लक्षात आलं. मग बघायला गेलं की हे पोलिसांकडे गेले, सगळं झालं. पण काही उपयोग होईना. लग्न झालेलं आहे, फसवलेलं आहे. आणि एवढे दिलेले पैसे काही मिळतात का? त्याला काही कागदपत्र आहे का, काय आहे? आणि मग हल्ली कळायला लागले, असं धारवाड साईडला पण बरे मुलांना असं फसवलेलं आहे. म्हणजे आणि कोणी असेल, म्हणजे असे लग्नाचे स्कॅम चाललेले आहेत. त्यामुळे आज मला बोलायचं आहे, जे मुलांना लग्न करायचं आहे, काही झालं, मुलगी मिळू देत, लग्न होऊ देत, असं करू नका. जरा व्यवस्थितपणे विचार करा. आणि ब्रोकर काही म्हणाला तरी पूर्ण विश्वास ठेवू नका. जावा, बघा सगळं. आणि एस्पेशली असं पैसे घेऊन लग्न करतात म्हटल्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. हो, विचार करायला पाहिजे. आणि असं हे किती आयुष्याचं मात्र झालं का नाही ते मुलाचं. बघायला गेलं की लग्न झाले, पैसे गेले ते गेले. आणि आता परत लग्न करायचं. पहिलंच लग्न होत नव्हतं, दुसरं लग्न होणं काही सोपं आहे का? आता हे सगळं बघताना खूप असं त्रास होतो. इन द सेम वे असं मुलींना पण फसवलं जाते. मी हे म्हणाले, हे आता परवा घडलेली माझ्या नजरेत आलेली घटना म्हणून सांगते. मुलींना पण कित्येक वेळेला अमुक नोकरी आहे, तमुक आहे, फॉरेनला आहे, अमुक तमुक करून करतात. आणि आपल्याकडचे बरेच पालकांना वाटते फॉरेनमध्ये असलेला जावई म्हणजे काय, भरपूर पैसे, अमुक तमुक, मागे पुढे काही न विचार करतात लग्न करतात. आणि नंतर सगळ्या गोष्टी उघडकीस येतात. आणि नंतर काय तर सत्य कळते. त्यामुळे लग्न होत नाही म्हणजे लग्न एकदा होऊ देत म्हणून गडबड करून बिलकुल हे करू नका. नीट सगळी एन्क्वायरी करून घ्या. आता ह्या बाईला बघा, लग्न झालेलं होतं, मुलगी आहे. आता तिचा फोन आला, नंदेनं उचलला म्हणून कळला. आणि आधी सांगितलेलं नव्हतं. ओके बाबा, तुमचं
आधी लग्न झालेलं आहे, डायव्होर्स झाला असला ते तर सांगा. हिचं डायव्होर्स पण झालेलं नाही. नवरा म्हणे हे बेपत्ताचे आहे, कुठे गेलेलं आहे माहीत नाही, आणि हे पैशासाठी केलेलं आहे. असंच कितीतरी वेळेला अशा पण बातम्या येतात, एकाच मुलीनं 5-6 मुलांना असं फसवले. असं मुलं पण फसवत असतील. पण आता आफ्टर ऑल काय झाले, डिमांड अँड सप्लाय. आज आता सप्लाय किंवा मुलींची संख्या कमी आहे, त्यामुळे खूप मुलं फसली जातात. आणि फसली जातात म्हणजे काय, ते मग खूप असं दुःखी बनतात. हो, एका लग्न ठरलं म्हणजे प्रत्येकाला काही उत्साह असतो, काही खूप काही स्वप्न पाहिलेली असतात, आणि हे सगळे स्वप्नांचं काय चुराडा होतो म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जरासं आपण ह्याच्याकडे खूप गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. एस्पेशली ब्रोकर, अरेंज्ड मॅरेज म्हणजे लव्ह मॅरेज असलं की ॲटलिस्ट प्रश्नच नाही आहे, दोघांनाही सर्व काही माहीत असते. त्यामुळे मला तर कित्येक वेळेला वाटते, त्यामुळे हल्ली लव्ह मॅरेजेस जास्त झालेले आहेत. चांगली गोष्ट आहे ती, एकमेकांना समजून घेतात, एकमेकं समजतात आधी. पण ते पण काही सगळे लव्ह मॅरेज टिकतात असंही नाही आहे. आधी दाखवायचे दात वेगळे असतात, खरे दात वेगळे असतात, असं पण घडते. त्यामुळे लग्न म्हणजे अगदी सोपं उरलेलं नाही आहे. पूर्वीचे काळी कसं असं नव्हतं. पूर्वी विश्वासानं लोक करायचे, विश्वास ठेवायचे आणि फसवणूक नव्हती. आता काही फसवणूक म्हणजे काय, हे काय फसवणं होईल? लग्न होऊन एक मुलगी असताना नाही, तर तुम्ही आधीच सांगायला पाहिजे होतं ना, असं असं आहे बाबा सगळं, म्हणजे तर काही सांगितलेलं नाहीच. आणि हे फक्त पैसेसाठी केलेलं आहे. त्यामुळे कित्येक वेळेला एवढंच नाही आहे. नुकतंच एक 15 दिवसापूर्वी लग्न झाल्यावर देवाला म्हणून दोघंही गेले होते. तिथे ती मुलगी बाथरूमला म्हणून गेली आणि तिथून ती पळूनच गेली. अंगावरचं सोनं होतं नवरेकडचे घातलेलं, आणि हे सगळं घेऊन. त्यामुळे असं हल्ली खूप फसवणूक होत चाललेली आहे. त्यामुळे मुलं पण घाबरलीत, मुली पण घाबरल्यात, दोघंही घाबरलीत. असं काही फक्त मुलं घाबरली, मुली फसवतात असं नाही, फसवणारी मुलं पण असतात. त्यामुळे लग्न म्हणजे एक हल्ली खूप असं मोठी गोष्ट झालेली आहे, गहन विषय तो बनलेला आहे. पूर्वी ते कसं पत्रिका द्यायचे, पत्रिका पटली की मुलगा मुलगी बघायचे आणि व्हायचं. पण हल्ली तर एवढं सरळ साधं राहिलेलं नाही. त्यामुळे आधी व्यवस्थित पूर्ण एन्क्वायरी करून घ्यायला पाहिजे, सगळे लोकांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांनी. ह्याच्यासाठी पूर्वी ते बघा पदर जुळणं म्हणून एक होतं आपल्याकडे, म्हणजे तुमचे नातेवाईक आणि आपले नातेवाईक कोण एकमेकांना हे आहेत का, ओळखीचे आहेत का, हे तर काय व्हायचं, ओळखी निघायच्या. त्या ओळखीमुळे सगळं कळायचं, दोन्ही परिवार एकमेकांची नातेवाईक म्हणा तर सगळं. हल्ली इथं काही नाही आहे. तर आता ब्रोकर वगैरे म्हटल्यावर काय कोणी, आणि एकदा लग्न होऊ देत नाही तर कोणतं लग्न चुकवेल बाबा, एकदा ठरलेला मोडायला नको म्हणून घाई करतात. त्यामुळे असल्या गोष्टीत बिलकुल घाई करू नका. जरा वेळ लागला तरी चालेल का, म्हणजे घाई केली की काय होते, कुठेतरी असं फसायचं प्रसंग येऊ शकतात. असं होऊ नये. आपण चांगल्यासाठी करतो, पुढचं सगळं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून करतो. असं असताना बिलकुल गडबड करू नका. दोन्हीकडची म्हणजे मुलाकडचे मुलीकडचे सगळं जाणून घ्या, कसं काय आहे ते, नातेवाईक सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि मग पुढचं पाऊल उचला. ह्या गोष्टीत घाई गडबड बिलकुल करायची नाही.
म्हणून म्हटलं जाते, आपण भाजी घ्यायला गेलो तरी मेथीची जुडी घेतली तरी ती घेऊन असं आत बघतो, आत काही कुदलेलं घातले, चांगला आहे का नाही. मग लग्नाचे गोष्टीत मात्र का आपण एवढी घाई करतो, अशी घाई गडबड केली का नाही असं होते. त्यामुळे माझं एक काय म्हणेन मी, पीस ऑफ ॲडवाईस म्हणेन, कोणी मुलं असू देत मुली असू देत, लग्न ठरवताना सावध व्हा, सावधान. हॅव अ गुड डे.